प्राप्त करायचंय, पण ते प्राप्त करण्याकरता ते कठीण वाटत आहे, तर तप करा. तपश्चर्याने जे प्राप्त करण्यास अति कठीण आहे, दुरापास्त आहे, कठीण आहे, ते सर्व तपश्चर्याने प्राप्त होत असतं. यद दुस्तरम यद दुरापास्तम तत्सर्वम तपसा साध्यम. सर्व काही तपाने प्राप्त होत असतं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ऋषी लोक तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करून घ्यायची, ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायची. कोणत्या राजाकडे आमदार खासदाराकडे हात पसरत नव्हते. अहो आसुर लोक सुद्धा तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्याने बल संपन्न व्हायचे आणि मग स्वर्गावर आक्रमण करून स्वर्ग काबीज करायचे. तपाने काय प्राप्त होत नाही, सर्व काही प्राप्त होतं. यद दुस्तरम यद दुरापास्तम तत्सर्वम तपश्चर्या तपसा साध्यम. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. जर दैवताची प्राप्ती करायची आहे तर तप केलं पाहिजे. तप कशाला म्हणतात? तैसा स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करण्याची वीरा तया नाम तप. कशाला म्हणतात तप? आपल्या स्वरूपाच्या प्रसारा करता प्राण आणि इंद्रियांचं आकर्षण करणं, व्रत उपवास आदी करणं, याला म्हणतात तप. बोले शंकर भगवान की, पार्वती मैया की, शिव महापुराण की. नम पार्वती पतये हर हर महादेव. म्हणून तपश्चर्या केली पाहिजे, भगवंताची पूजा सुद्धा केली पाहिजे बरं का. तपश्चर्याने सर्व काही साध्य होत असतं, प्राप्त होत असत सर्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी तुम्हाला पार्वती मुलगी दिसते ना, ही पूर्वजन्मातली सती आहे. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने आपल्या वडिलांच्या यज्ञाग्नीमध्ये उडी घेतली. तीच सती तुमच्या घरी पार्वतीच्या रूपामध्ये प्रगट झाली आहे. म्हणून ही अनादी आहे, आदि शक्ती आहे. म्हणून ही पार्वती भगवान शंकराचीच होईल. त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली पाहिजे. बोले शिवशंकर भगवान की. पुनः सैव समुत्पन्ना तव गेहे अंबिका शिवा पार्वती हर पत्नीयं भविष्यति न संशयः. तीच सती पुन्हा पार्वतीच्या रूपामध्ये प्रगट झाली. त्यामुळे ही पार्वती भगवान शंकराचीच पत्नी होऊ शकते, यात संशय नाही. आता नारदजी गेल्यानंतर मैना मातेला हे नारदांचं समजून काही पटलं नाही. मैना माता म्हणते, अहो कोणता तरी एका चांगला शिकलेला इंजिनियर, डॉक्टर, वकील पाहून मुलगी देऊन टाका, त्या शंकराच्या नादाला लागू नका. परंतु एके दिवशी पार्वती माता मैना माताला स्वप्न सांगते, स्वप्नामध्ये घडलेलं शकून सांगते. एक ब्राह्मण माझ्या स्वप्नामध्ये येतो आणि तो सांगतो, हे पार्वती तपश्चर्या कर, भगवान शंकराची प्राप्ती करून घे. आणि त्याच रात्री हिमालयाला सुद्धा स्वप्न पडतं की कोणीतरी ब्राह्मण तपश्चर्या करतं. त्यांच्या दर्शनाकरता मी जातो आणि ते मला सांगतात, हे हिमालया, अरे भगवान शंकरला तुझी पार्वती दे, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांचं स्वप्न एकच दिवशी पडतं आणि त्यावेळेस त्यांचा निश्चय होतो की खरोखर रात्रौ द्रष्टो मया स्वप्नम वदामि कृता कृपाम कुरु. त्या ब्राह्मणाने उपदेश दिला आणि त्यामुळे हिमालयाने पार्वती मातेला शिवजींच्या प्राप्ती करता तप करण्याचा निर्देश केला. इकडे पार्वतीने निश्चय केलेला आहे, आता भगवान शंकराच्या प्राप्ती करता तप करायचं. भगवान महादेव कैलासावर बसले आणि बसले असताना त्यांच्या कपाळावर काही घामाचे थेंब आले. ते थेंब खाली पडला आणि त्याच्यापासून पुत्र झाला, तो भौम अर्थात मंगळ रूपामध्ये. त्या मंगळाची प्राकट्य झाल्यानंतर पृथ्वीचं आवाहन केलं. पृथ्वी देवी प्रगट झाली आणि सांगितलं, हे पृथ्वी देवी, तुम्ही या मंगळाचं पालन करा, संगोपन करा. त्या मंगळाला भूमिपुत्र असं म्हटलं जातं. या मंगळाची पूजा केली पाहिजे. ज्याच्यावर भरपूर कर्ज झालाय त्याने पिण्यापेक्षा मंगळाची पूजा केली पाहिजे, कर्ज उतरतं त्याचं.
घराचं कर्ज असो का कोणतं कर्ज असतो, चिंता मुक्त करण्याचं काम भगवान मंगल करत असतात. पण मंगळाची पूजा केली पाहिजे. त्यानंतर एके दिवशी शिवजी तपश्चर्या करण्याच्या हेतूने हिमालयाच्या गंगा अवतरण शिखरावर पोहोचतात आणि हिमालयाला बोलवतात, हे हिमालयाजी महाराज, मला या गंगा अवतरण क्षेत्रामध्ये तपश्चर्या करायची, त्यामुळे माझा सर्वांना निर्देश सांगा की गंगा अवतरण क्षेत्रामध्ये कोणीही जायचं नाही, तिथे भगवान शंकर एकांतामध्ये तपश्चर्या करणार आहेत. हिमालयाला अत्यंत आनंद प्राप्त होतो. महाराज, आपलं आगमन माझ्या शिखरावर झालंय, गंगा अवतरण क्षेत्रामध्ये तुम्ही तपश्चर्या करणार आहे, माझं कुल पवित्र झालं, माझं राज्य पवित्र झालं. अद्य मे सफलम जन्म सफलम जीवनम मम, अद्य मे सफलम सर्वम यदत्र त्वं समागतः. माझं जीवन सफल झालं, माझा जन्म सफल झालं, माझं सर्व काही सफल झालं, कारण तुमचं आगमन माझ्या घरी झालं. एखादा महात्मा जेव्हा आपल्या कार्यक्रमामध्ये येतो तेव्हा कार्यक्रमाचं साफल्य होतं. एखादा महात्मा आपल्या घरी येतो तर आपल्या गृहस्थाश्रमाचं साफल्य होतं. आणि ज्या दिवशी संतांची भेट परमार्थामध्ये होते तर परमार्थातही सफलता प्राप्त होत असते. हिमालय म्हणतात, आपलं आगमन माझ्या घरी झालंय, निश्चित सांगतो आमचा जन्म सफल झाला. पण महाराज, माझी अशी विनंती आहे, ही माझी मुलगी पार्वती, तर मी तुमची सेवा करण्याकरता जेव्हा येणार तेव्हा सोबत माझ्या मुलीला घेऊन येऊ का? भगवान महेश्वराने नकार दिला. अजिबात मुलीला माझ्या बरोबर माझ्या तपश्चर्याच्या ठिकाणी आणण्याची गरज नाही. का? माया रूपा स्मृता नारी विद्वत बिर्वेद पारगई युवती तच्च विशेषेण विघ्न करती तपस्विनाम. जे तपश्चर्या करणारे तपस्वी आहेत त्यांच्या करता युवती स्त्री ह्या विघ्न करणाऱ्या आहेत. म्हणजे पुरुष जर तपश्चर्या करत असेल तर त्याच्या करता घातक कोण आहे? स्त्री आहे. आणि स्त्री जर तप करत असेल तर त्याच्या करता घातक कोण आहे? पुरुष आहे. मी या गंगा अवतरण क्षेत्रामध्ये तप करणार आहे आणि तुम्ही म्हणतात की माझी मुलगी माझ्या दर्शनाकरता आणणार, तर अजिबात आणायचं नाही. त्यावेळेला पार्वतीचा आणि महेश्वराचा दार्शनिक संवाद होतो आणि पार्वती माता महेश्वराला म्हणते, प्रभू तुम्ही ईश्वर आहात आणि मी माया आहे. तुम्ही मला निर्माण केलंय आणि माझ्यापासून सर्व चराचर जगत निर्माण झालंय. दुःखाने होरपळून लोक तुमच्या पूजा करण्याकरता येतात. जर मी राहिले नसते तर लोकांनी तुमची पूजा केली असती का? मंदिरं बांधली असती का? तुम्हाला पूजा करून घेण्याचा जो संकल्प आहे तो माझ्यामुळे आहे. अशा प्रकारे मदनुग्रहस्य त्वं सगुणो रूपवान मतः मां विना त्वं निरीहीनोसि न किंचित कर्तुमर्हसि. महाराज, तुम्ही ईश्वर आहात, मी माया आहे, मायेशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही निर्गुण आहात पण माझ्यामुळे तुम्ही सगुण झाला. तुम्ही निर्विकल्प आहात तर सविकल्प माझ्यामुळे झाला. असा दार्शनिक संवाद झाल्यामुळे भगवान महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि परवानगी देतात, हे हिमालया, जेव्हा जेव्हा तुम्ही मला दर्शनाला माझ्या दर्शनाकरता येणार तेव्हा या तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन येत जा, माझी परवानगी आहे. त्यानंतर सेवेची आज्ञा मिळताच पार्वती माता आपल्या वडिलांच्या बरोबर शिवजींची आराधना करायची, सेवा करायची आणि आपलं मनोरथ सफल व्हावं याच्याकरता मनोभावे शिवजींची सेवा करायची. गौरी शिव की आराधना करण लागी, 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 गौरी शिव की
की अनोखी रीती सहज विमल प्रीती तप की अनोखी रीती सहज विमल प्रीती तप की अनोखी रीती सहज विमल प्रीती तप की अनोखी रीती सहज विमल प्रीती शिवजी के हिय को हरण लागी शिवजी के हिय को हरण लागी शिवजी के हिय को हरण
गौरी शंकर भगवान की जय। श्री शिव महापुराण की नमः पार्वती पतये हर हर महादेव। भगवान महादेव गंगा अवतरण तीर्थामध्ये क्षेत्रामध्ये तप करू लागले आहेत आणि तपश्चर्या करता करता त्यांना समाधी लागली। भगवान शंकर समाधीमध्ये मग्न झालेत आणि इकडे मात्र तारकासुराचा जन्म झाला। नारदजींनी प्रश्न केला, महाराज हा तारकासुर कोण आहे, कोणाचा पुत्र आहे, आम्हाला जरा विस्ताराने सांगा ना। ब्रह्मदेव म्हणतात, मरीचीचा मुलगा कश्यप, कश्यपाच्या पत्नीचं नाव दिती। या दितीला 2 मुलं झाले होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप। या दोघांची कथा मागच्या वर्षी तुम्ही भागवतामध्ये ऐकली। जेव्हा हिरण्याक्षाला वराह रूप धारण करून भगवान विष्णूने मारलं, हिरण्यकश्यपला नरसिंह रूप धारण करून मारलं, त्यानंतर त्या दितीने पुन्हा गर्भधारण केला। इंद्राला असं वाटलं की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सारखी बलाढ्य राक्षस जन्माला घालते की काय, म्हणून हा इंद्र त्या दितीच्या गर्भामध्ये प्रवेश झाला आणि आपल्या वज्राने त्या दितीच्या गर्भाचे 49 तुकडे करून टाकले। परंतु ते तुकडे मेले नाही, ते मात्र तुकडे बाहेर आले आणि ते मरुदगणाच्या रूपामध्ये प्रकट झाले। दिती ही दैत्य माता आहे, परंतु हे जे 49 मरुदगण आहे, या मरुदगणांची गणती मात्र दैत्यामध्ये नसून ती देवांमध्ये गणली जाते। त्यानंतर पुन्हा या दितीने 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि अंती वज्रांग नामक बलशाली पुत्राला जन्माला घातला। त्या वज्रांगाला जन्म झाल्यानंतर सांगितलं, बेटा या दुष्ट इंद्राने माझ्या गर्भाचे 49 तुकडे केले होते, म्हणून तू जा आणि इंद्राला पकडून आण। वज्रांग अत्यंत बलवान होता, त्याने सर्व शक्ती संपन्न असल्यामुळे स्वर्गावर स्वारी केली आणि सर्व देवतांना पराजित करून इंद्राला पकडून आणलं, दंड दिला। तेव्हा दितीला प्रसन्नता वाटली, बस माझं सार्थक झालं बाळ, माझी इच्छा तू पूर्ण केलीस। परंतु या ब्रह्मदेवाद्वारे विनंती केल्यामुळे वज्रांगाने इंद्राला सोडून दिलं, तो आपल्या राजधानीमध्ये निघून गेला। परंतु इकडे मात्र वज्रांग विरक्त झाला। विरक्त म्हणजे काय? रक्त शब्दाचा अर्थ होतो प्रेम, ज्याच्यातलं प्रेम निघून गेलं, संसाराविषयी ज्याच्यातून प्रेम निघून गेलं त्याला म्हणतात विरक्त। हा वज्रांग विरक्त झाला, परंतु त्याचं लग्न करण्याकरता ब्रह्मदेवाने वज्रांगी नावाची मुलगी जन्माला घातली। वज्रांगी लहानाची मोठी झाली आणि वज्रांगाबरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला। कालांतरानंतर वज्रांगाला म्हणजे पतीला म्हणते, महाराज मला एक पुत्र व्हायला पाहिजे। परंतु या वज्रांगाला वज्रांगीचं भविष्य माहिती होतं की हिच्या पोटातून असा मुलगा जन्माला येणार आहे, तो जर जन्माला आला तर देवांना त्रास देणार आहे आणि जर नाही झाला तर पत्नी दुःख व्यक्त करणार आहे मुलगा न झाल्यामुळे। मग आता काय करावं? तर त्या वज्रांगाने घनघोर अशी तपश्चर्या केली, ब्रह्माद्वारे वरदान प्राप्त करून घेतलं आणि ब्रह्माला वरदान मागितलं, महाराज मला पराक्रमी पुत्र प्राप्त करून द्या। तेव्हा त्या वज्रांगीच्या गर्भातून तारकासुराची उत्पत्ती झाली। या तारकासुराने सुद्धा तपश्चर्या केली जीवनामध्ये, म्हणून मी सांगत गेलो की जीवनामध्ये जे काही मिळवायचं असेल ते आपल्या बरोबर जर मिळवलं तर त्याचा विशेष अभिमान असतो, स्वाभिमान असतो। बेकेमध्ये किती राज्य मिळालं तर त्याचा स्वाभिमान नाही, जीवनामध्ये जे मिळवायचं ते आपल्या मनगटाच्या बळावर मिळवायचं। म्हणून त्या तारकासुराने घनघोर तपश्चर्या केली। असुर तारकासुर आहे तो, पूर्वीच्या काळामध्ये असुर सुद्धा तप करायचे। आता आमचे बुवा लोक सुद्धा नित्यनेम करत नाही, काय करतात?
पण पूर्वी असुर सुद्धा तपश्चर्या करायचे. किती तपश्चर्या केली ऐका. 100 वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. 100 वर्ष एका हातावर उभं राहून तपश्चर्या केली. 100 वर्ष पायाच्या फक्त अंगठ्यावर उभं राहून तपश्चर्या केली. कधी पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली, कधी वाऱ्यामध्ये, कधी मातीच्या ढिगावर, कधी झाडावर उलट टांगून घ्यायचं, घनघोर तपश्चर्या केली. कधी अग्नीमध्ये वर पाय खाली मुख करून तपश्चर्या केली. हात असे सरळ उभे करायचे आणि 1000 वर्षापर्यंत हात खालीच घ्यायचे नाही, अशी तपश्चर्या केली अनंत काळपर्यंत. शेवटी ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावं लागलं. महाराज तुम्ही कोणत्याही जातीमध्ये असा, पण जीवनामध्ये जर तप केलं ना तर ब्रह्मदेवाला प्रसन्नच व्हावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचंय हे आपल्या हातामध्ये नाहीये, पण जन्माला आल्यानंतर पुढे भविष्यात आपल्याला काय करायचंय हे मात्र आपल्या हातात आहे. महाभारतामध्ये कर्ण म्हणतो, अरे जरी मी सुतपुत्र असलो, सुताच्या घरी जन्म आलो असलो, तर यात माझा काही दोष नाही, कारण मला जो जन्म प्राप्त झालाय हे हा माझ्या दैवाने मिळालाय. दैवायत्तम कुले जन्म. परंतु पुढे जो पुरुषार्थ करायचा ना माझ्यावर अवलंबून आहे. मदायत्तम तू पौरुषम. कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं आपलं प्रारब्ध ठरवणार, पण पुढे पुरुषार्थ काय करायचा हे आपण आपल्या प्रयत्नाने ठरवू शकतो. म्हणून जीवनामध्ये पुरुषार्थी झाले पाहिजे, तरच आपण पुरुष असणं सार्थक होतं. जीवनामध्ये पुरुषार्थ साध्य करावा. धर्म, अर्थ, काम आणि अंतिम पुरुषार्थ आहे मोक्ष. हे 4 पुरुषार्थ जो साध्य करतो तोच पुरुष म्हणण्याला लायक आहे. तोच पुरुष आहे की जो पुरुषार्थ साध्य करतो. म्हणून पुरुषार्थाला का म्हणतात पुरुषार्थ? पुरुषही साध्यते इति पुरुषार्थ. जो पुरुषाकडून साध्य केला जातो त्यालाच म्हणतात पुरुषार्थ. शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वरदान माग म्हटले. तर वरदान मागितलं, मत्तुल्यो भगवान ऊनम नवे भवेत कालोपी वै पुमान. कोणत्याही काळामध्ये माझ्यासारखा बलवान योद्धा कोणीच झाला नाही पाहिजे असं मला वरदान द्या. मी मेलोले पाहिजे. भगवान ब्रह्मदेव म्हणतात, अरे मरण सर्वालाच आहे, मी सुद्धा मरणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे, दुसरं काही वरदान माग. म्हणजे मग मरायचंच आहे मला जीवनामध्ये, तर मी कसा मेलो पाहिजे? शिववीर्य समुत्पन्न पुत्र सेनापतिर्यदा भूत्वा शत्रं क्षिपेन्मह्यं तदा मे मरणं भवेत्. त्या तारकासुराने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं की माझं मरण कधी यावं. शिववीर्यापासून निर्माण झालेला पुत्र जेव्हा सेनापती होऊन माझ्यावर अस्त्र फेकणार त्याच वेळेस मी मरणार असं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. आता त्याला असं वाटलं की भगवान ब्रह्मदेव कुठे तपश्चर्या करतायत, समाधीमध्ये. त्यामुळे जोपर्यंत ते लग्न करत नाही त्यांना मुलगा होत नाही, मुलगा होत नाही तोपर्यंत तो शस्त्र फेकणार आहे, तोपर्यंत आपण अमर आहोत. आणि म्हणून त्याने स्वतःला अमर समजून देवांना त्रास द्यायचा. महाराज, सज्जन लोकांना जर शक्ती प्राप्त झाली तर ती समाज सेवेमध्ये खर्च करतात, आणि दुर्जन लोकांना जर शक्ती प्राप्त झाली तर लोकांना त्रास देण्याकरता ती खर्च करतात. म्हणून या जगतामध्ये सज्जन आणि दुर्जन कसा ओळखायचा? विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. दुष्टाला जर विद्या मिळाली ना तर त्या विद्येमुळे तो लोकांमध्ये वाद घालत असतो. विद्या विवादाय. दुष्टाला जर धन प्राप्त झालं तर तो अभिमानी होतो, मिळवण्याकरता धनाचा उपयोग करतो. धनम मदाय. जर दुष्टाला शक्ती प्राप्त झाली, शक्ती परेशान परपीडनाय, तर त्या शक्तीचा वापर तो दुसऱ्यांना पीडा देण्याकरता करतो. पण जर सज्जनाला ज्ञान, शक्ती
आणि धन प्राप्त झालं तर तो काय करतो? धनाचा वापर दान देण्याकरता करतो, ज्ञानाचा वापर ज्ञानदान करण्याकरता करतो आणि शक्तीचा वापर रक्षण करण्याकरता करतो. तारकासुराला शक्ती प्राप्त झाली, दुष्टच तो असुरच, म्हणून त्याने देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. सर्व देव भगवान महादेवाकडे येतात, महादेव महादेव महादेव, परंतु महादेव तपश्चर्येमध्ये मग्न आहेत, समाधीमध्ये मग्न आहेत. हा तारकासुर आपला त्रास देतोय आणि भगवान महादेवाच्या वीर्यापासून मुलगा जन्माला येईल आणि तोच या तारकासुराचा वध करेल असं वरदान याने ब्रह्मदेवाकडून मिळवलंय. तर भगवान महेश्वराला लवकर तपश्चर्येतून उद्घाटी केलं पाहिजे म्हटले. म्हणून इंद्राने कामाला पाठवलं, कशासाठी? भगवान महादेवाची तपश्चर्या भंग करण्याकरता. आणि काम आला, गंगा अवतरण तीर्थाच्या ठिकाणी गेला आणि त्या कामाने भगवान महादेवाला समाधीतून भंग करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला भगवान महादेवाचं लक्ष पार्वतीकडे, सेवा करणाऱ्या पार्वतीकडे गेलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनाची चित्तवृत्ती ओढली जाते. कशामुळे? समोर पाहिलं तर काम होता. भगवान महादेवाने तिसरा डोळा उघडला, त्या कामाला जळून भस्मसात केलं. बोलो कामारी भगवान